सतत थकवा येतोय, केस खूप गळतायत, त्वचा निस्तेज झालीये, वारंवार आजारी पडताय, तर फक्त कामाचा ताण नाही, तुमच्या शरीरात एखाद्या व्हिटॅमिनची कमतरता असू शकते. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली. कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेची कोणती लक्षणं असतात आणि ती भरून काढण्यासाठी घरच्या घरी काय खावं? आपल्या शरीराला व्यवस्थित काम करण्यासाठी अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची गरज असते. जेव्हा यांची कमतरता होते तेव्हा शरीर वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला संकेत देत असतं. व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर सतत थकवा येणे, हाडं आणि सांधे दुखणे, स्नायू कमकुवत वाटणे, वारंवार आजारी पडणे. तर यावर घरगुती उपाय काय करावे? तर सकाळचे 15 ते 20 मिनिटं ऊन घ्या. दूध, दही, लोणी मर्यादित प्रमाणात घ्या. मशरूम, अंडी जर खात असाल तर यांचा आहारात समावेश करा. व्हिटॅमिन B12 ची कमतरता असेल तर हातपाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे, खूप अशक्तपणा, चक्कर येणे, लक्ष केंद्रित न होणे. तर यावर घरगुती उपाय दूध, दही, पनीर, अंडी, मासे आणि जे लोक शाकाहारी आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने B12 सप्लिमेंट घ्यावेत, कारण वनस्पतीजन्य आहारात B12 खूप कमी प्रमाणात असते. आयर्न म्हणजेच लोहाची कमतरता असेल तर हिमोग्लोबिन कमी होणे, चेहरा फिकट दिसणे, श्वास लागणे, केस गळणे, कमजोरी येणे. तर घरगुती उपाय पालक, मेथी, चवळी, गूळ, खजूर, मनुका, तीळ यासोबत लिंबू किंवा आवळा खाल्ल्यास आयर्न अधिक चांगले मिळते. व्हिटॅमिन सी ची कमतरता असेल तर हिरड्यातून रक्त येणे, जखम उशिरा भरणे, त्वचा निस्तेज होणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे. तर यावरती घरगुती उपाय काय करू शकतो? तर आवळा, संत्रे, मोसंबी, लिंबू, पेरू यासारख्या गोष्टी खाव्यात. व्हिटॅमिन ए ची कमतरता असेल तर रात्री कमी दिसणे, डोळे कोरडे पडणे, त्वचा कोरडी होणे. तर यावर घरगुती उपाय काय? तर गाजर, रताळे, भोपळा, हिरव्या पालेभाज्या खाव्यात. व्हिटॅमिन ई ची कमतरता असेल तर त्वचा कोरडी पडणे, केस निस्तेज होणे, स्नायूची कमजोरी जाणवणे. तर यावर घरगुती उपाय बदाम, सूर्यफूलच्या बिया, शेंगदाणे, अक्रोड खा. महत्त्वाची गोष्ट, फक्त लक्षणं पाहून कोणतं व्हिटॅमिन कमी आहे हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे वारंवार त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक ब्लड टेस्ट करून घ्या. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी मला फॉलो करायला विसरू नका.